तिसरे स्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल. दुसरीकडे आपण पाहतो काल शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. मी काय पाहिलं तर वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ब्रँड संपवायचे. एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून. माझी चौकशी साहेब, हिंदी भाषेविषयी एक चर्चा सुरू आहे. हिंदी भाषा अनिवार्य करा याच्याबाबत भाजप फार आक्रमक दिसतंय. असं आहे की शक्य असू नये पण हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणे तसे हिताचं नाही विद्यार्थ्याच्या दिवशी. शक्य असू नये, शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं. त्याचा पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा. पण साहित्यिकांनी बऱ्याचसा त्याला विरोध केलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रातून पण बराचसा त्याला विरोध, अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना, सक्ती नको. बाकी कुणी येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की सगळ्या हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यामुळे सक्ती करणे हे योग्य नाही. आता गेले 15-20 दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे. अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली, लवकर पाऊस आलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय. कसं बघता म्हणजे याच्याकडे लवकर नाही, पण पाऊस चांगला पडतोय एका दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे. भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढली आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं, पावसाळ्याचे होते असतं आणि अशा वेळी सरकारने त्यांना मदत करावी. पण पाऊस अधिक पडणं हे नुकसान झालेलं नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले. ठीक आहे, त्यांना विचार. साहेब, AI तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? उत्पादन वाढीसाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल कसं यासाठी, या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी फायद्यापासून प्रयत्न करतो 3 वर्ष की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुधारणा झाली. आत्ताच एक मुलगी माळेगावची. तू काय शिकली? बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. म्हणजे इंजिनियर या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते? 10वीला 97.20%. 97. 12वीला 86%. आणि आता इंजिनिअरिंगला 9.34 CGPA आउट ऑफ 10. तुमचं माळेगावची मुलगी. आणि बरं वाटतं की आपल्या भागाच्या. आणि वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. सामान्य कुटुंबाची. तर आज या आणि शिकलीच नगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण. विद्यापीठाचा आणि शारदानगर. तर आता ही अमेरिकन चालली. कुठली? मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरम. आणि रोजंदारी करणारे त्यांच्या घराची माळेगावची मुलगी, तिचं समज रेखावतीने आता सांगितलं आणि आता अमेरिकेत चाललेली आहे. हे सगळं
आपण इथं उभं केलं त्याचे परिणाम आहेत. तर आता ही स्थिती त्या दोन्ही संस्था आपल्याला उभ्या केली. साहेब पीडीसी बँक त्या दिवशी 11:30 उघडी होती असा आरोप रंजन तावरे यांनी केलाय. एकंदरीत त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रार देखील दाखल केली. अशी लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशी बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतोय. बँक कशी उभी, बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उभे आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय सांगायचं कारखान्याच्या मतदार याद्या देखील तिथं सापडल्या. त्याची खरेदी करणार नाही. साहेब एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला? त्याच्यामध्ये अमेरिकेसंदर्भात जी चालू आहे त्या संदर्भात अमेरिकेचे आपले संबंध चांगले आहेत, त्याच्यामध्ये काही वाईट नाही. काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये धोरणं त्यांची काही आपल्याला पटत नाहीत, पण जी पटतात ते घेऊन पुढे जायचं. अमेरिका जगातली महाशक्ती आहे हे दुर्लक्ष करून चालत नाही. इराण साहेब आणि अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यानंतरही 2-3 अपघात होता वाचले एअर इंडियाचे. त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत की याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं. कशा प्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडिया सारखी चिंता करण्यासारखी स्थिती आहे, पण सायबर हल्ला झाला असेल असं मला वाटत नाही. असंच मला काही ऑथेंटिक माहिती नाही, पण एअर इंडिया आणि एकंदर जी आपली यंत्रणा आहे त्याची थोडीफार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल साईडची ती एअर इंडिया नेहमी घेत असते. त्यांच्याकडे त्याची टीम आहे. पण दुर्दैवानं हा अपघात आहे त्याचं विसर्जन होते काय असेल ते त्यातनं बाहेर निघेल. साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्नी समिती स्थापन झालेली आहे. यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आला आहे. चांगली गोष्ट नाही का हा माझा समावेश केला तर मला माहीत नाही, पण नेहमी हा प्रश्न जेव्हा येतो त्याला मी त्याच्यात असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सरकारी करण्याची माझी नीती आहे. तर आपण बघितलं शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला हिंदी भाषेची सक्ती नको, हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं असू शकतं असं शरद पवार यांनी म्हटलं कुठल्याच भाषेची सक्ती करू नका असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार असंही यावेळी शरद पवार म्हणालेले आहेत. ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.